एखाद्या दिवशी जर का आवडीचा नाश्ता किंवा जेवायला बनवलं तर मग ते दिवसभर तेच खायचं असते आम्हाला. तर काय ते पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्या अगोदर बघा छोटीसोबत असं थोडा वेळ घालवला की बरं वाटते. त्याच्यामुळं कामं राहू दिली आणि थोडा वेळ तिच्यासोबत घालवले. आता नाश्ता बनवायला तर वेळ होता म्हणून मग बिस्किट खाऊन घेतले आधी. आणि आज बाईसाठी बनवले होते मी काकडीचे पराठे. जशी डिलिव्हरी झाली तसं मी असं काही बनवलं नाही. रोज ती भाजी पोळी जेवायची, कारण असं काही बनवणं होतच नाही. पण म्हटलं सारखं रोज रोज लेकराला आज काहीतरी नवीन बनवून देऊयात. वेळ होता म्हणून मी छान असे काकडीचे पराठे बनवले. तिनं तेवढ्याच आवडीनं ते खाल्ले सुद्धा. इकडे छोटी झोपून होती आणि छान खेळत होती म्हणूनच मग माझं बनवून झालं, नाही तर मग माझं रोज सारखं बनवून होत नाही. म्हणून मी भाजी पोळीच बनवत असते. बघा जेवण झाल्याच्या नंतर असं काही बाईला बेल्ट लावून दिला होता. परत दोघी झोपी गेल्या आणि नंतर मग माझं मी दळण करायला घेतलं. 2-3 दिवस झाले होते की माझं सारखं चाललं होतं की गहू नीट करायचे, दळण करायचं आहे, परंतु वेळ काय मिळाला नव्हता. पण आज शेवटी हातात घेतले, कारण एवढा जास्त कंटाळा येतो नाही गहू नीट करायचा. परंतु त्या गव्हात तेवढं काही नाही आहे, घरचे गहू आहेत. आणि लगेच असं वातावरण बिघडलं होतं ना, की असं वाटत होतं की कितीकच पाऊस येते. म्हणून थोडी हवा सुटली आणि लगेच पावसाला सुरुवात झाली. गहू नीट करता करता ताटाकडे लक्ष केलं तर बघते तर ताटाला शेत पडलं होतं. आणि लगेच पावसानं सुरुवात पण केली होती आणि लगेच झोप झाली की आम्हाला सकाळचाच नाश्ता आता करायचा होता. तर चला इथं